नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माड्यातून खासदार होऊ देत नाही। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तडवळे समद वाघोली येथे संपर्क दौऱ्यात केली टीका। माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 4.5 वर्षे अदृश्य होते। 6 महिने झाले आता त्यांना विकास पुरुष झाल्याचा साक्षात्कार झाला आहे। त्यांनी सर्वसामान्यांना देशोधडीला लावले असून ते विकृतच आहेत। त्यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशीच आमची भूमिका आहे। वेळप्रसंगी आम्ही आमचे निर्णय घेऊ, पण त्यांना खासदार होऊ देत नाही, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली। माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सकाळपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे संपर्क दौऱ्यावर होते। तडवळे समद वाघोली येथे दुपारी 2:30 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली। माढा मतदारसंघ आम्ही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाकडे मागत असून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हेच योग्य उमेदवार आहेत। त्यांना उमेदवारी मिळवून देणार असून वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ बदलले जातील, असे सूतोवाच देखील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले। सध्याचे खासदार आहेत 4.5 वर्ष कुठं अदृश्य होते कोणालाच माहीत नाही। शेवटच्या 6 महिन्यात त्यांनी जे मी विकास पुरुष आहे, नीरा देवघरचं पाणी असेल, हे असेल, ते असेल, ते असेल, काय बऱ्याच गोष्टी सांगतात, रेल्वे असतील, हे इलेक्शनच्या दृष्टीने टाकलेले पावलं आहेत। आज नीरा धरण माझ्या काळात मी आमदार असताना, मंत्री असताना झालं नसतं तर परवाचं भूमिपूजन झालं असतं। या सगळ्या धरणांचे पाये फार डोक्याने कृष्णा महामंडळाची रचना करून शासकीय तिजोरीत येणारा पैसा कमी पडत असल्यामुळे बाजारपेठेतनं कर्जरोख्यातनं पैसे आणून ही धरणं बांधावीत अशी नवीन संकल्पना 96 साली जी झाली, त्यातनं हे सगळं घडलेलं आहे। तर माझ्या कामाचं श्रेय मला पाहिजे आहे, म्हणून मी त्यांच्यावर टीका करत असतो। मला काही स्वतःला कुठं उभं राहायचं नाही। त्यांनी फलटण तालुक्यात ज्या पद्धतीने राजकारण केले, कार्यकर्त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे। उत्तर कोरेगावमध्ये आत्ता चर्चा झाली, लोकांना आत्महत्येची वेळ आली यांच्या नादाने। तुम्हाला तर हा माणूस सहन होणंच शक्य नाही आहे। तुमची गावं दुष्काळी आहेत, गावं गरीब आहेत, लोक गरीब आहेत। त्यामुळे अशा लोकांच्या मागे जाण्यात भारतीय जनता पार्टीबद्दल आपलं काय म्हणणं आहे? पार्टीच्या लेवलला आमचे वाद आहेत, हे व्यक्तीचे आहेत। हा व्यक्ती विकृत असल्यामुळे ह्या विकृत माणसाकडनं आपलं भविष्य ठेवणं, हे आपल्या पायावर आपला धोंडा मारून घेणं, आपल्या घराला आपण राग लावणं आणि ह्याला निमंत्रण देणं, हे इथल्या लोकांना अजून कळलेलं नाही आहे। हा माणूस काय आहे, त्याचा गुरु जे माणसं आमदार आहे तो काय आहे, माणमध्ये काय चाललेलं आहे, हे सगळ्यांनी जरा जाऊन बघावं। त्यांना असं सत्ताधारी भाजपकडनं ते आत्ताचे रनिंग खासदार आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची माणसं आहोत। आम्ही मेळावा घेऊन मतदारसंघाची बदली करून हा मतदारसंघ हा अजितदादा गटाला घेऊन संजूबाबांना तिकीट द्यावं हे मागितलं तर काय चुकलं? पार्टी ठरवलं, तिथं मग कमिटी असते, कमिटीकडे ठरवतील, दिल्लीत ठरेल। बरोबरीचा प्रश्नच येत नाही ना याच्यात। मी ते परवा क्लिअर केले की तसं जर झालं तर आम्ही काय करू ते योग्य वेळेस बोलू। त्याचं त्यांना माहिती आहे की मी काय करू शकतो, जे करायचं की नाही ते बघू नंतर। कोरेगाव खटाव तालुका होणार पाणीदार। जिहेकटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षणाच्या प्रक्रियेस प्रारंभ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांसाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2 TMC पाणी उपलब्ध करून देणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी गुरुवारी लक्ष्मणरावजी नामदार उपसा जलसिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। योजनेपासून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने सुरुवात केली आहे। त्याची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर आता राबवली जात आहे। एकूणच
कोरेगाव मतदारसंघ दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार नामदार महेश शिंदे यांनी केला होता, तो आता कृतीत येत असल्याचे दिसून येत आहे. जलसंपदा विभागाने निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असून सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमली जाणार आहे. जिहे-कटापूर योजनेतून कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यात असलेल्या आंबोडेसमत, कोरेगाव, किन्ही, चंचळी, जामखुर्द, हिवरे, कवडेवाडी, चिमणगाव, भंडारमाची व भाडळे गावांना योजनेतून सिंचनासाठी पाणी देण्याकरता सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रामोशीवाडी येथील वितरण कुंडातून उघडा कालवा काढून त्याद्वारे शेलटी, खिरकंडी, वाघजाईवाडी, भाटमवाडी व अपशिंगे या गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण आता लवकरच सुरू होत आहे. सातारा तालुक्यातील अंगापूर, वंदन, निगडी, देगाव, देवकरवाडी, राजेवाडी या गावांना देखील पाणी दिले जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या योजनेतून खटाव तालुक्यात नेर धरणाच्या खालील आणि वरील भागात असलेल्या परंतु सिंचनापासून वंचित राहिलेल्या गावांना उघड्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. त्याचबरोबर कातळगेवाडी या सिंचनापासून वंचित असलेल्या गावाला पाणी देण्यासाठी देखील सर्वेक्षण केले जाणार आहे. नामदार महेश शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जलसंपदा विभागाची यंत्रणा कार्यक्षम केली असून पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत जिहे-कटापूर उपसा सिंचन विभागाद्वारे योजनेतून वंचित राहिलेल्या गावांसाठी सर्वेक्षण केले जात आहे. कोरेगाव येथे नाईक सरकार ग्रुपच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी साजरी. कोरेगाव येथील नाईक सरकार ग्रुपच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा आढावा घेतला. लक्ष्मीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 जणांनी रक्तदान करून व्यक्त केली कृतज्ञता. कोरेगाव विभागीय कार्यालयात अभिनव उपक्रम. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोरेगाव विभागीय कार्यालय व कोरेगाव तालुका गटसचिव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय कार्यालयात शनिवारी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर झाले. बँकेच्या 75 वर्षाच्या पूर्तीबद्दल 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून बँकेबद्दल आपुलकी दाखवून दिली. बँकेचे संचालक सुनील खत्री व रामभाऊ लिंबे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे, बँकेच्या बिगर शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक YJ साळुंखे, हायटेक विभागाचे उपव्यवस्थापक व कोरेगाव तालुका संपर्क अधिकारी संदीप शिंदे, हायटेक विभागाचे अध्यक्ष तुषार साबळे, कृषी अधिकारी अमृत भोसले, विभागीय विकास अधिकारी SD चव्हाण, KM माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या बँकेने 75 वर्षांमध्ये केवळ देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद कामगिरी करून नावलौकिक मिळवला असल्याचे सांगितले. बँकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत कर्मचारी वर्ग आणि गटसचिवांचे त्यामध्ये मोलाचे योगदान असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सातारा येथील माऊली ब्लड बँकेच्या वतीने हे शिबिर झाले. डॉक्टर रमणलाल भट्टड यांच्यासह बँकेच्या कोरेगाव विभागातील सेवक व सचिव यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक विकास परिषद कार्यरत राहणार. अध्यक्ष फिरोजभाई बागवान. कोरेगाव येथे अल्पसंख्याक विकास परिषदेची पहिली परिषद यशस्वी. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक विकास परिषद कार्यरत राहील. समाज बांधवांचे सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांशी समन्वय साधून निर्णय घेतले जातील. एकूणच मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष फिरोजभाई शफीक बागवान यांनी दिली. कोरेगावच्या मार्केट यार्डमधील गीताई मंगल कार्यालयात अल्पसंख्याक विकास परिषदेची पहिली परिषद शनिवारी सकाळी 10:30 वाजता सुरू झाली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी फिरोजभाई शफीक बागवान यांची तर खजिनदारपदी इरफानभाई उर्फ बबलूभाई सलीम जमादार यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर समाज बांधव व परिषदेच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना बागवान बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी शाहरुख शेख,
परिषदेचे सचिव मोहसिन रमजान कागदी यावेळी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या परिषदेमध्ये मुस्लिम समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने आणि समाज बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी विविध प्रश्नांवर विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. कोरेगाव शहरात आता मुस्लिम वधूवर सूचक समिती स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना देखील कार्यान्वित केली जाणार असून मुस्लिम कोऑपरेशन फंड तयार केला जाणार आहे. तसे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. परिषदेस कोरेगाव शहरातील मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते. शेख यांचा अर्ज माघारी गेल्यामुळे आणि एकच अर्ज फिरोज शफीक बागवान यांचा शिल्लक राहिल्यामुळे त्यांना संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करतो.